मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 29. न जाने कहा दिल खो गया. तिचे मुडपलेले ओठ, आकसलेलं नाक, बारीक डोळे, फुगलेले गाल येत होते डोळ्यांसमोर सतत. दरवेळी ओठांवर हसूही होते फुलत. रूममध्ये येऊन 10 मिनिटेच झाली होती, पण आतुरता तिच्या भेटीची. लॅपटॉपवरून उचलली जाणारी नजर दाराच्या दिशेने क्षणभर रेंगाळायची आणि पुन्हा स्क्रीनकडे वळायची. मेघा, तुम्ही जियाला रोज झोपवणार का? शी इज नॉट अ बेबी. जियाला एकटं झोपायची सवय होती अँड नाव तिला आर्याची कंपनी आहे. मेघा अँड जिया एकत्र आले की झोपतच नाहीत. दे जस्ट टॉक अँड टॉक. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. जिया अँड मेघा बोलतात काय? ऑल द टाइम कानात काहीतरी सांगतात आणि दोघीच असतात. फनी. आय मीन, मी आणि जिया पण बोलतो, बट लिमिटेड. स्कूलला जाताना कारमध्ये, एल्स विकेंडला. जिया मेघाची फ्रेंडशिप झाल्यानंतर स्वीटू सगळं मेघाला सांगते. कम्फर्ट लेवल. ऑफकोर्स मदर डॉटर स्पेशल रिलेशनशिप. अँड मेघा तर काय, कोणाशी पण गप्पा मारू शकतात. बातें करना उनका फेवरेट काम है. कोई नहीं मिला तो सिम्बा. ही वॉज सो हैप्पी टू सी हर. अभिमन्यू शाम को ही लेकर आया उसे. प्रकाश सरांच्या घरी ही वॉज कम्फर्टेबल बट नॉट हॅपी. अँड घरात आल्यावर 7 वाजता ही सॉ मेघा. बस दौड़ के मेघा की गोदी, फिर मेघा से लाड करवाना. आर्या, जिया, काव्या किसी के तरफ नहीं देखा. बस त्याची मेघा मम्मा. बट मेघाचं सगळं ऐकतो. आम्ही जेवण बनवतो, तू बाहेर खेळ असं सांगितलं की तो किचनमध्ये जातच नाही. बट जेवण वाढून द्यायला अगेन मेघा मम्मा. अभि ऊपर आते वक्त भी स्टेअरकेस जवळ मेघा बसलेली, खाली जमिनीवर. वाय? सिम्बा झोपत होता, त्याला गुड नाईट करूनच मेघा वर आल्या. सारे बच्चों का ख्याल मम्मा रखती है. मेघा, ये बच्चों का ख्याल रखते हुए हमें मत भूल जाना. आपका थोड़ा सा वक्त हमारे लिए भी बचा कर रखिए. मेघा, प्लीज कम सून. चष्मा काढून डोळे चोळत होता की दारावर टकटक. आनंदाने वर पाहिलं तर आठ्या पडल्याच कपाळावर. एका मागून एक आत येणारे रिद्धिमा, गौरव, श्वेता आणि अभिमन्यू. ये लोग यहाँ क्या कर रहे हैं? श्वेता एंड अभी तो डिनर के लिए बाहर गए थे ना? और रिद्धिमा, गौरव क्यों जाग रहे हैं? यार, इन सब लोगों को इंस्टेंट नींद की दवा दो. मेघा येणार आहे. नो मोर डिस्टर्बेंस. भाई, आपको तो नींद आ रही थी ना, इसलिए जल्दी ऊपर आ गए? रिद्धिमाचा खट्याळ प्रश्न. अरे मेघा कहाँ है? हमें देखकर छुप गई क्या? वो भी हमारे साथ ही आई थी ना? श्वेताची थट्टेत साथ. भाभी जी, मेघा जी. अभिमन्यू हाक देत बाल्कनीत डोकावत होता. श्वेत्स, यहाँ स्विंग है. इट वॉज नॉट देयर. झोपाळ्याला बघून आनंद. अरे भाई ने खास मेघा के लिए लिया है, प्यारा सा झूला, 2 प्रेमियों के लिए. रिधिमाचा लाळीक स्वर. गौरव फक्त खोडकर हसत बेडवर निवांत बसला आणि राजीव चष्मा काढून ठेवत कपाळावर बोट घासत या तिघांची नौटंकी बघत होता. भाई, मेघा कहाँ है? हमें तुम दोनों से थोड़ी बात करनी है. गंभीर होत श्वेताही बेडच्या कोपऱ्यात टेकलीच. क्या बात करनी है? मुझे बताओ. कडक आवाजातच प्रश्न. संशयानेच सर्वांकडे पाहिलं. ये सब लोग मिलके क्या खिचडी पका रहे हैं? बट वेअर इज मेघा? रिधिमाचा जाणून घेण्याचा हट्ट. जिया के साथ सो रही है. नजर चोरतच सांगणं, पण कुठल्याही क्षणी येऊ शकते ही धाकधूक मनात. आज भी? आश्चर्य व्यक्त करतच रिधिमाचं खळखळून हसणं. आप यहाँ और वो वहां?
बुलाइए ना मेघा को, इट्स इम्पॉर्टेंट डिस्कशन, दोनों का होना जरूरी है. श्वेताचं समजावणं. वो नहीं आएगी तो मुझे बताओ. जरबेतच श्वेताला विचारणं. भाई आप कल ऑफिस क्यों जा रहे हो? अभिमन्यूच्या आवाजात कळकळ. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? और कहाँ जाऊ? चिडतच विचारलं. एक नजर दाराकडे. हनीमून. रिधिमा, श्वेता आणि अभिमन्यूचा एकत्रच आवाज. गौरव काहीच न बोलता फक्त हसत होता. व्हॉट? आर यू मॅड? अभिमन्यूकडे पाहतच गरजला तो. अन अभि ताडकन बेडवरून उठून उभा. मुझे भाई का पंच नहीं खाना. मैंने बोला था श्वेता को, भाई का गुस्सा खतरनाक है, पर ये श्वेता सुनती कहाँ है. मुझे पकड़कर ले आई. भाई शादी को 2 दिन भी नहीं हुए और आप ऑफिस जा रहे हो. मेघा के बारे में तो सोचो. रिधिमाची चिडचिड. आपल्या वहिनीवर अन्याय होत आहे आणि मी तिच्या बाजूने बोलणारच. ये हम दोनों का फैसला है. मैं ऑफिस जाऊंगा एंड शी विल वर्क फ्रॉम होम, क्योंकि घर में मेहमान है. त्याचं शांतपणे सांगणं आणि सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे. हा काय विचित्र निर्णय आहे. असं कोण करतं? लग्नानंतर लगेच ऑफिसचं काम. भाई मॅड आहे का भाभी? हे असेच काहीसे विचार तिघांच्या डोळ्यात झळकलेले. भाई, बट यू बोथ नीड अ ब्रेक. स्पेंड सम टाइम टुगेदर, अवे फ्रॉम सुप्रीम डेली रुटीन, वर्क प्रेशर, टेन्शन. फक्त तुम्ही दोघे. श्वेताचं कळकळीने समजावणं आणि इतर तिघांचाही त्याला पाठिंबा. हनीमून किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याची धडपड. चारही बाजूंनी सूचना आणि उपदेश. वैतागलाच तो. सो मच ऑफ वर्क इज पेंडिंग. या सगळ्यांना समजत नाही का? ये लोग मेघा को नहीं जानते. लग्नाच्या नेक्स्ट डे टीम मीटिंग ठेवणारी मेघा काम सोडून माझ्याबरोबर फिरायला का येईल? बट अब इनको कौन समझाए? फिलहाल इनकी हाँ में हाँ मिलाना जरूरी है, वरना सब यहीं पर बैठे रहेंगे. हाँ, ओके ओके, वी विल प्लॅन. मोठ्यानेच सांगितलं आणि सर्वजण स्तब्ध. आनंदाने. मेघा को बुलाते हैं ना, अभी की अभी प्लॅन हो जाएगा. उत्साहातच श्वेता बेडवरून उठली आणि त्याने हात पकडतच खाली बसवलं. मेघा नहीं आएगी, सो गई होगी, तुम सब भी सोने जाओ. त्या तिघांना ओरडत दयनीय नजरेने गौरवकडे पाहिलं. यार गौरव, घेऊन जा ना सगळ्यांना, हेडेक होतंय मला. अन तेवढ्यात रिधिमाच्या मोबाईलवर मेसेज. मेघाचा. लवकर झोपते असा. इथून निघून मेघाला पकडायचे अन पिडायचे हे मनसुबे असलेल्या रिधिमाचा हिरमोड. ओके उत्तर देण्यावाचून पर्याय नव्हताच. मेघा सच में इतनी जल्दी सो जाती है? मोबाईलकडे पाहतच स्वतःशीच बोलणं. हाँ, मैंने कहा ना, वो यहाँ नहीं आने वाली. रिधिमा आणि श्वेताला त्याने ठणकावूनच सांगितले. मनोमन प्रार्थना, आत्ता ती येऊ नयेच, आणि महत्वाचा फोन करण्याच्या बहाण्याने बाल्कनी गाठली. नंबर डायल केला नाहीच. असंच खोटं खोटं बोलण्याचं नाटक. आपल्याला कामात बिझी बघून ही चांडाळ चौकडी निघून जाईल. त्या चौघांचीही आपापसात चर्चा. भाई बोलायला तयार नाही, मेघा येणार नाही, मग थांबून करावे तरी काय? निराश होत सर्वजण निघालेच होते की तितक्यात त्याच क्षणी मेघा रूमच्या आत शिरत सरप्राईज ओरडली. रिधिमा, श्वेता, अभिमन्यूला अतीव आनंद. वी आर व्हेरी सरप्राइज्ड असं म्हणत तिचं स्वागत करणारे तिघे. गौरवने बाल्कनीकडे बघत कपाळावर मारलेला हात आणि तिचा उत्साही आवाज ऐकून बाल्कनीच्या दारात उभा तो. पण ती गडबडलेली, गोंधळलेली. पायावर पडलेली बॅग की रिधिमादींची खट्याळ नजर, राजीवच्या आकसलेल्या भुवया की श्वेताचं हेतुपूर्वक हसणं, खांद्यावरची ओढणी सावरत ओशाळून मान खाली घालूनच उभी. देवा, मी पुन्हा मोठा घोळ घातला आहे. आय एम सॉरी राजीव, मी तुम्हाला एक कॉल करायला हवा होता. मला वाटलं कालसारखं सरप्राईज द्यावं. हे सर्वजण इथे काय करत आहेत?
काही महत्वाचे फॅमिली डिस्कशन? मी चुकीच्या वेळी आले का? आणि सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे दीदींना सांगितलं झोपते आहे आणि इथे त्याच खुद्द माझं स्वागत करत आहेत. देवा, माझं काही खरं नाही. मी राजीवना भेटायला त्यांच्याशी खोटं बोलले. काय विचार करतील त्या माझ्याबद्दल? त्या प्रेम करतात, जीव लावतात आणि माझं हे असं वागणं. मी निघूनच जाते कशी. ती वळणार तोच, भाभीजी आप कहाँ जा रही है? भाई को आपका ही तो इंतजार था. राजीवकडे पाहत रीतसर डोळा मिचकावत तिच्या पायाजवळची बॅग अभिने उचलली. एक चोरटा कटाक्ष टाकला त्याच्याकडे. त्याच्या पापण्यांची आश्वस्त उघडझाप, तेच वचन, मेघा मी आहे ना, डोंट वरी. मेघा, तुम्हें तो बहुत नींद आ रही थी ना, अब नींद उड़ गई क्या? जवळ येत हलकासा गाल खेचतच रिधिमा हसत होती. ते मी नाही म्हणजे अडखळलीच. असंही काय उत्तर देणार होती. हाँ रिधुदी, भाई भी तो मेघा के इंतजार में जाग ही रहे हैं ना. मुझे लगता है ये तो भाई भाभी का प्लान था, हमें यहाँ से भगा कर चोरी छुपे मिलना. श्वेताने खांद्यावर हात टाकत भुवया उंचावल्याच. नाही नाही, असं काही नाही. मी तर ते. देवा, काय बहाणा सांगू, काहीच सुचत नाहीये. यस श्वेत, मैंने सुना. भाई बालकनी में गा रहे थे, मुझे नींद न आए, मुझे चैन न आए, कोई जाए जरा ढूंढ के लाए, न जाने कहाँ दिल खो गया, और भाभी जी आ गई. अभि कपाळाला मूठ लावत, चेहरा आकसत गाण्यातील व्याकुळ नायकाचा अभिनय करण्यात मग्न, आणि त्याच्या पाठीवर दणदणीत हात पडलाच राजीवचा. सर्वजण खळखळून हसत होते. मेघा मात्र काहीच न सुचून रिधिमादींच्या खांद्यावर चेहरा लपवला. राजीव, काहीतरी करा हो, या चिडवण्यातून सुटका करा माझी. तुमच्या ओढीने धावत आले आणि सापडले या सर्वांच्या तावडीत. हळूच केविलवाड्या नजरेने पाहिलं त्याच्याकडे. तो हसत होताच मिश्किल. मेघा, हम कितना भी मना कर ले, बट ये सब लोग जो हमें परेशान करते हैं, चिढ़ाकर, हम भी एंजॉय करते ही हैं. आपके चेहरे की लाली ही बयां कर रही है आपके दिल की खुशी. ओके ओके, अब सबने एक दूसरे से मिल लिया. नाउ प्लीज गो बैक टू योर रूम्स, इट्स लेट. अभी तुम श्वेता को ठीक से घर पहुंचाना और आराम से ड्राइव करते घर जाना. गौरव, तुम्हें भी पैकिंग करनी होगी ना, सुबह 10 बजे फ्लाइट है. रिधू, जाओ तुम उसकी मदद करो. सर्वांकडे पाहत गंभीरपणे त्यांच्या त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देणारा राजीव. मेघाही गालात हसलीच. राजीव, सही युक्ती शोधलीत एकांत मिळवण्यासाठी. सर्वांना ऑर्डर्स. बायकोला भेटण्यासाठी इतका उतावीळपणा बरा नव्हे मेहराजी. सर्वजण अवाक. भाईचा त्यांना इथून पळवण्याचा प्रयत्न समजला होता. डोंट वरी भाई, हमारी पैकिंग तो पहले से ही हो गई है. गौरवच्या हाताला विळखा देत रिधिमाचं बिनधास्त उत्तर. राजीवने गौरवकडे रागीट कटाक्ष टाकला. त्याने खांदे उडवलेच. मैं कुछ नहीं कर सकता. मुझे घर जाने की कोई जल्दी नहीं है, मैं तो आज रात श्वेता के साथ ही रहूंगा. तिच्या कमरेत हात टाकत अभिचे प्रेमळ उद्गार. व्हॉट? साथ में? रात को? राजीवचा त्रासिक स्वर. अभिचे कान उपटणारच होता की. भाई, ही मीन्स सिर्फ हमारे घर में, बट अलग कमरे में. डोंट वरी भाई. श्वेताने अभिची बाजू सांभाळून घेतली. तो श्वेता पाठी लपला आणि भाईपासून वाचला. पण राजीवची चिडचिड मनात. क्या प्लान है इन लोगों का? यार, हमारी कल ही शादी हुई है. मुझे मेघा के साथ टाइम स्पेंड करना है, इन लोगों के साथ बिल्कुल नहीं. गौरव और रिधिमा को तो समझ आ जाना चाहिए. ये अभी श्वेता, शादी हुई नहीं फिर भी एक दूसरे की बाहों में बाहें डाले घूमते रहते हैं, और मैंने मेघा को अभी तक ठीक से गले भी नहीं लगाया. अरे सब लोग जाओ, सो जाओ, मुझे और मेघा को अकेला छोड़ दो. भावंडांचे हे प्रेमळ संवाद ऐकत ती मात्र अवघडून उभी. मनात बरंच काही ठरवून आलेली,
पण आता काय करायचे आहे काहीच कळत नव्हते. बापरे, हे सर्वजण इथेच थांबणार आहेत का आमच्यासोबत? चलो फिर थोड़ी देर बैठकर बात करते हैं, ऐसा मौका फिर नहीं मिलेगा. रिधिमाने श्वेताकडे पाहत डोळे मिचकावले. व्हॉट? नो, वी आर टायर्ड, जल्दी सोना है, कल स्कूल है, ऑफिस है. राजीवची चिडचिड. कारणे द्या मोहीम सुरू. भाई प्लीज, तुला आणि मेघाला उशिरा जागत काम करायची सवय आहे, राईट मेघा? श्वेता तिला हाताला धरूनच बेडकडे निघाली. हो, म्हणजे दोघांना काम असतंच ना, पूर्ण करायला जागतो कधी कधी. अडखळतच उत्तर. मेघा, देन तुम्ही आज थोडा वेळ आमच्यासाठी पण द्या ना, भाईशी माझं बोलणंच होत नाही, ही इज सो मच बिझी. श्वेताच्या डोळ्यात आणि शब्दात भावाबद्दलचं दाटलेलं प्रेम. मेघाने राजीवकडे भीत भीतच पाहिलं. मेघा, डू नॉट से येस, काहीही अग्री करू नका, मीठी बातें करके आपको फसा रहे हैं. त्याचा नजरेनेच सांगायचा प्रयत्न. हाँ भाभी, आज थोड़ा समय हमारे साथ प्लीज, कल मैं जा रहा हूँ लंदन, श्वेता भी सिंगापुर चली जाएगी, फिर कब मुलाकात होगी क्या पता, बस बैठकर बातें करेंगे, चलेगा ना आपको? केविलवाणा स्वर, दुःखी चेहरा, कळकळीची विनंती अभिची. हो चालेल ना, थांबा तुम्ही. मेघाचं हळवं उत्तर. अभिमन्यू आणि श्वेताच्या उत्कृष्ट नौटंकीला बळी पडलेली आपली निरागस बायको तो एकटक पाहत होता दुरूनच. मेघाच्या होकारासोबत रिधिमांनी आणि श्वेताने बेडवर जागा पटकावली. लाडीक आवाजात रिधिमाने गौरवला कॉफीची मागणीही केलीच. अभिही धावला त्याच्या मदतीला. भाई से दूर ही रहता हूं, वरना आज तो भाई का पंच खाना ही पड़ेगा. उनके रोमांटिक नाइट को हम स्पॉइल कर रहे हैं. सॉरी भाई भाभी. मला कॉफी नको, हे गौरवला सांगत राजीव उसासा टाकत बाल्कनीत निघून गेला. मेघा, यू आर इम्पॉसिबल. मी सांगत होतो, स्टील यू अग्रीड. आपल्या दोघांचा अलोन टाइम आता 6 जणांचा. वाय मेघा? तिने तर पाहायचे टाळलेच त्याच्याकडे. तो प्रचंड चिडलेला असणार माहीत होतं. राजीव, मी आता काय करू? सर्वजण आपलेच आहेत ना, असं रूम बाहेर जा मी कसं सांगू? तुम्हीही प्रयत्न केलाच ना, आणि असं बरं दिसतं का की सर्वांसमोर सांगायचं की आम्हाला एकांत हवा आहे? आता ठीक आहे ना, थोडा वेळ करूया गप्पा सगळ्यांसोबत. मेघा, भाई ने मेहंदी में नाम ढूंढा क्या? नहीं तो अभी उनको हमारे सामने ढूंढने को बोल देते हैं. रिधिमा भाईला हाक देण्याच्या तयारीत. नाही नाही, काल रात्री शोधलं त्यांनी, पुन्हा नको. मेहंदी पाहण्याचा प्रसंग आठवता क्षणी घाबरून पटकन बोलून तर गेली, आणि रिधिमा श्वेताच्या सूचक हसण्यावर जाणवलं की काय बोलून गेलो. ओ, काल रात्री? पण तू तर झोपलेली ना. देन कधी शोधलं मेघा? सपने में ढूंढा क्या? दोनों बदमाश हो, मिले थे रात को और हमारे सामने नाटक. रिधिमा चिडवत होती आणि ही लाजून मान खाली घालून बेडवरचे त्याचे सामान आवरत होती. त्याचा लॅपटॉप बंद करत बॅगमध्ये भरला. चार्जर आतल्या कप्प्यात ठेवताना डायरी नजरेस पडली. ऑफ व्हाईट रंगाचे कव्हर. ही कुठली डायरी? ऑफिस डायरी तर ब्लॅक कलरची आहे. ही पर्सनल डायरी? राजीव डायरी लिहितात? माझ्याबद्दल काही लिहिलं असेल का? मनात आनंद. रिधिमा श्वेता समोर असताना बाहेर काढून पाहण्याचा मोह आवरता घेतला. अभिची हाकही आलीच. सोबत गौरव, जिजाजी आणि वाफाळलेल्या कॉफींचे मग. 5च. आता कुणी कसे बसावे बेडवर हा गोंधळ. गौरवने राजीवला हाक दिली, पण यावेळी साहेब खऱ्याखुऱ्या कॉलवर बोलत होते. बोटांनीच 5 मिनिटे असा इशारा केला. भाभी, आप यहाँ आराम से बैठिए. लॅम्पशेड कडचा बेडचा कोपरा तिला दर्शवत नीट बॅकरेस्टला टेकून बसवलं श्वेताने. रिधिमा आणि गौरवने सवयीने दुसरा कोपरा पकडला, निवांत टेकून बसायला. आणि क्विल्ट जवळ मोठ्या उशा रचत अभिमन्यू आणि श्वेता. बाहेर कोसळणाऱ्या पावसात, कुंद कुंद गारव्यात
हातात गरमागरम कॉफीचे मग आणि गप्पा. गेले 3 दिवसांच्या मेहंदी हळदीपासूनचे किस्से आठवून हसण्याची चुरस. मोबाईलवरील फोटो आणि व्हिडिओ पाहत आनंदाला उधाण. मुद्दाम भाईबद्दलचे प्रसंग सांगत भाभीला छळण्याचा चंग बांधलेले श्वेता आणि रिधिमा. ती हसत होती मान खाली घालूनच, पण कॉफीचा इवलासा घोट घेताना नजरेच्या कोपऱ्यातून बाल्कनीत उभ्या त्याला हळूच पाहत होती. राजीव, झाली ना चूक, सॉरी ना. किती राग करताय? तिथेच बाल्कनीत उभे राहणार का? आणि मी इथे एकटी बसू का? हे सर्वजण आपापल्या जोडीदाराच्या निकट आणि आपण असे दूर दूर. तुमच्याशिवाय ही कॉफी तरी कशी घेऊ मी? आपण नेहमी सोबत कॉफी घेतो ना. पहा, गोड कॉफी ही कडवट लागते आहे. या ना हो तुमच्या मेघाकडे. मेघा, तुमने भाई की मेहंदी देखी या नहीं? रिधिमा जवळ येत कानात खुसफुसली. तिच्या प्रश्नावर मेघा अवाक. विस्फारलेल्या डोळ्यांनीच नकारार्थी मान. नाही, हातावर तर नाहीये मेहंदी. आठवण्याचा प्रयत्न. कालपासून अनेकदा हातात हात घेतलेला. मेहंदीच्या लाल रंगात रेखाटलेलं तिचं नाव कुठेच दृष्टीस पडलं नाही. सिक्रेट प्लेस है, गौरवने ड्रॉ केली. आज रात देख ना. डोळे मिचकावत खट्याळ हसणारी रिधिमा. सिक्रेट प्लेस? अशा कोणत्या जागी मेहंदी काढली आहे? आणि तेही जिजाजींकडून? तेव्हा मी फक्त माझं नाव लिहा असं म्हणालेले. तळहातावर लिहायचं ना. नक्की कुठे लिहिलंय? आणि आता ती भलत्या सलत्या सिक्रेट प्लेसची मेहंदी मला दाखवा हे मी कसं सांगणार? राजीव, खरंच वियर्ड आहात तुम्ही आणि मला गोंधळात टाकलत ना. मेहंदी पाहायची कशी ही चलबिचल मनात, आणि नाही पाहिली तर हुरहुर. दुष्ट राजीव. क्या देखना है रात को? त्याचा जड गंभीर आवाज पाठीमागून. बेड जवळ येऊन उभा. तीक्ष्ण कानाने नेमके शब्द ऐकलेले आणि ती दचकली. नाही, काही नाही, पुटपुटत दिलेलं उत्तर. पण रिधिमाचं खुदकन हसणं. भुवई उंचावलीच त्याची. आइये भाईजान, कहाँ थे आप? अभिच्या स्वागतावर तर त्याचा अजूनच रागराग. अभि, तुला मी नंतर बघून घेईन. बहुत सारे हिसाब बाकी है. जितना तुम मुझे परेशान कर रहे हो पछताओगे. तुम्हारी भी शादी होने वाली है, भूलना मत. तो असा उभा का? ती संभ्रमात. कोपऱ्यात ती बसलेली पायाची घडी घालून, पण बेडवर पुष्कळ रिकामी जागा. त्याने समोर अभि शेजारी बसावं ही तिची अपेक्षा. तो तिथेच उभा, तिच्या जवळ, पण बसेना. राजीव, आता इथे असं माझ्या जवळ उभं राहणार आहात का? बसा ना. तिच्या नजरेचीच विनंती. मेघा, मला तुमच्या जवळ बसायचं आहे, और काही भी नाही. त्याच्या कडक नजरेची जरब. खुणेने सुचवलं तिला. तिच्या बाजूला जेमतेम 6 इंच जागा, त्यात बाहुबली सामावणार कसे? तिचाही नाईलाज. याहून जास्त त्यांना नाराज केलं तर काही खरं नाही. हळूच आत सरकत त्याच्यासाठी करून दिलेल्या जागेत साहेब निवांत पाय पसरून बसले. गप्पांना सुरुवात. त्या चौघांच्या थट्टेचा केंद्रबिंदू हे दोघे. लग्नाच्या विधीत भाईचं सगळं लक्ष मेघाकडे होतं. मेघालाही भाईशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. एकमेकांची पगडी आणि शाल कशी प्रेमाने सांभाळत होते. लग्नात भाईने मेघाला 7 घास भरवले. चौघांनी केलेली सूक्ष्म निरीक्षणे आणि त्या हसण्यासोबत पुन्हा तेच प्रसंग डोळ्यांसमोर. ती काहीच बोलत नव्हती, पण त्याने काहीतरी बोलावे ही अपेक्षा होती. पण तोही शांत. बोला, काय बोलायचे ते एकदाच बोलून घ्या, ही मूक संमती. तो बसलेला मंद स्मित करत, शांत, पण ते फक्त त्या चौघांसाठी. तिच्या जवळ बसून बारीक खोड्या काढत तिला छळणं हे हक्काचं काम. त्याने जवळ बसून 2 मिनिटेच झालेली की बिनधास्त तिच्या उजव्या खांद्यावर विसावलेला त्याचा हात. राजीव, काय करताय? सर्वांसमोर हे असं वागणं? हात काढा ना खांद्यावरचा. तिने गर्रकन वळून पाहत मोठ्या डोळ्यांनीच विनवले की दटावले. त्याच्यावर परिणाम शून्य. मेघा, वी आर हस्बंड अँड वाईफ, इतना तो हक है हमारा. त्याने भुवई ताणतच ओठांचा कोपरा दुमडला. गोड मिश्किल हसत
तिच्या हाताला धरतच कॉफीचा मग स्वतःच्या ओठांजवळ, बारीकसा घोट घेत तृप्तीने मिटलेले डोळे. स्वीट, जस्ट लाईक यू. झुकूनच कानात कुजबुज अन ती अवाक. अहो, हे असं? ओठातून चिमुकला अस्फुट प्रश्न. मेघा, क्या हुआ? यू ओके? मधाळ आवाज अन खोडकर डोळे, तिच्या झुकलेल्या पापण्या अन गोड शहारे. राजीव, क्या हुआ? तुम्ही मला विचारता? सर्वांसमक्ष असं मला जवळ घेऊन बसणं, ही अर्धवट मिठी सप्तपदी आठवली का तुम्हाला? तुमचं असं अचानक बेधडक वागणं मी कशी ओके असेन? इतक्या जवळ आहोत, ही हृदयाची धडधड ऐकू येते का तुम्हाला? गार पडलेत माझे हात. गरम कॉफीचे घोट घेऊनही पोटातली गोड हुडहुडी शमत नाहीये.